नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्वभरारी सोबत आज आपण शिकणार आहोत काही कवी, त्यांचे ग्रंथ आणि त्यांची टोपण नावे। मग बघा, प्रत्येक कवीला, लेखकाला काही अशी टोपण नावे दिलेली आहेत, ते तुम्हाला माहिती आहे का? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सगळं जाणून घेणार आहोत। मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही मधात व्हिडिओ सोडून द्यायचा नाही। व्हिडिओ काय करायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। हे प्रश्न तुम्हाला 7वी स्कॉलरशिप, पोलीस भरती तसेच एमपीएससी पर्यंत येत असतात की काही कवी असतात, लेखक असतात, त्यांची काहीतरी टोपण नावे दिलेली असतात। तुम्हालाही घरी टोपण नाव असेलच ना, जसं रिंकू, राजू, बाबू असं काहीतरी टोपण नाव असेल। पिंकी, चिंकी, मिंकी, रिंकी, तसे या लेखकांना सुद्धा टोपण नावे आहेत आणि हेच आपल्याला बघायचे आहे। यावर आधारित तुम्हाला प्रश्न परीक्षेला येतच असतात। तर मग बघा, काही लेखक व त्यांची टोपण नावे। मग बघा, आपले कुसुमराज आहे, कुसुमराज यांचे खरे नाव काय आहे? वि.वा. शिरवाडकर। तसेच रवींद्रनाथ टागोर यांची प्रसिद्ध गीतांजली आहे, गोरा आहे, घेरे आहे, बायरे आहे, असे सुद्धा आपल्याला त्यांचे ग्रंथ, त्यांनी कोणती कविता लिहिलेली आहे, कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सर्व काही बघणार आहोत। मग बघा, कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणायचे? केशवसूत। यांचं टोपण नाव काय आहे? केशवसूत। त्यानंतर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज, म्हणजेच एक मिनिट, गोविंदाग्रज आणि बाळकराम सुद्धा त्यांना म्हणायचे। त्यानंतर आहे वि.वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणतात। त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी। आता बालकवी हे टोपण नाव कोणत्या कवीला दिलेलं आहे, हे असा जर प्रश्न तुम्हाला जर आला तर तुम्ही काय सांगायचे आहे? त्याचे उत्तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे। त्यानंतर आहे पाटशंकर केशव कानेटकर, यांना काय म्हणायचंय? गिरीश। त्यानंतर आहे प्रल्हाद केशव अंत्रे, यांचं टोपण नाव आहे केशव कुमार। त्यानंतर आहे आत्माराम रामजी देशपांडे, यांना काय म्हटलेलं आहे टोपण नावाने? अनिल। त्यानंतर दिनकर गंगाधर केळवरकर यांना म्हटलेलं अज्ञातवासी, यांचं टोपण नाव काय दिलेलं आहे? अज्ञातवासी। त्यानंतर काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे माधवानुज, माधवानुज। त्यानंतर आहे 10 नंबरचा विनायक जनार्दन करंदीकर, यांचं टोपण नाव आहे विनायक। यांचं सुरुवातीचंच नाव घेतलेलं आहे म्हणून विनायक यांना म्हणायचं। त्यानंतर आहे यशवंत दिनकर पेंढारकर, यांना काय म्हणतात? यशवंत या टोपण नावाने संबोधतात। त्यानंतर आहे नारायण सूर्यजी पंत ठोसर, यांना काय म्हणतात? रामदास। त्यानंतर मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना मोरोपंत असे टोपण नाव दिलेले आहे। त्यानंतर दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त असे टोपण नाव आहे। त्यानंतर आहे नारायण मुरलीधर गुप्ते, यांना बी अशा टोपण नावाने संबोधलेलं आहे। अशी नवीन लेखक, कवी यांची टोपण नावे जाणून घेण्याकरिता विश्वभरारीला आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा। थँक्यू।